नमस्कार. दिनांक 25 ऑगस्ट. कथेचं शीर्षक आहे सनद तिसऱ्याचे हातात दिली. नाना सोनींनी मोठ्या खटपटी लटपटी करून राजेसाहेबांकडून वकिलीची सनद व शिफारस पत्र मिळवले. पॉलिटिकल एजंटकडे जाण्यापूर्वी महाराजांचे आशीर्वाद असावेत म्हणून त्यांनी ती सनद महाराजांपुढे ठेवली. पण ती सनद सोनींना देण्याऐवजी त्यांनी तिसऱ्याच्या हाती दिली. याचा परिणाम असा झाला की सोलापूरच्या पॉलिटिकल एजंटाने त्यांची सनद फेटाळून मध्यस्थाची जरूर नाही असे कळवले. कोणत्याही कार्याला भगवंताचे अधिष्ठान का असावे याचा विचार याआधी आपण केला. याही लिलेत तो विचार आहेच. शिवाय आणखीही एक विशेष पैलू या घटनेला आहे. तो काय याचा विचार आपण करू. श्री गुरु लीलामृताच्या 25व्या अध्यायात प्रयत्न आणि प्रारब्धाचे निरूपण आहे. ते सर्वांनी काळजीपूर्वक अभ्यासावे. कोणत्याही कार्याच्या यशासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा हवीच, पण त्या प्रयत्नांना कर्तृत्वाचा अहंकाराचा वारा लागू नये यासाठीही जागृत राहावे लागते. तसेच कार्यपूर्तीसाठी दैवही अनुकूल असावे लागते. तरीही दैवावर संपूर्ण हवाला ठेवून चालत नाही. अनुकूल दैवासाठी कुमार्गाचा बारकाईने विचार करून त्याप्रमाणे आचरण शुद्ध ठेवावे लागते. हे झाले चालू कर्माबद्दल. पण संचित आणि प्रारब्धाचे काय? त्यावर आता आपला अधिकार चालत नाही हे खरेच आहे, पण ते भोगल्या वाचून सुटकाही नसते. ते कर्म आपल्याला इच्छा, अनिच्छा, परेच्छा या 3 प्रकारे भोगावेच लागते. पण त्याने विद्यमान जीवन झाकोळून जाऊ नये यासाठीच भगवंताचे अधिष्ठान लागते. थोडक्यात काय तर कोणत्याही कार्यात प्रयत्न हवाच, पण कर्तृत्वाचा अभिमान नको. दैवाचे पाठबळ हवेच, पण त्याची प्रतिकूलता टाळण्यासाठी किंवा त्याची तीव्रता कमी करण्यासाठी भगवंताचे अधिष्ठानही हवे. नाना सोनींनी प्रयत्न जरूर केले, पण त्यात मीपणाचा अभिमान होता. उमेदवारी करून राजेसाहेबांची हांजी करून त्यांनी हव्या असणाऱ्या कार्यपदाची सनद मिळवली आणि पॉलिटिकल एजंटास द्यावयाचे शिफारस पत्रही मिळवले. पण हे सर्व साध्य होईतो त्यांना भगवंताची आठवण नव्हती. शेवटच्या टप्प्यात काम झाल्यावर मात्र ते यशस्वी व्हावे म्हणून त्यांना भगवंताच्या आशीर्वादाची गरज भासली. याचाच अर्थ त्यांचा क्रम चुकला. स्वकर्तृत्वाचा फाजील विश्वास त्यांच्या या खटाटोपातून व्यक्त झाला आहे आणि तेच नेमके महाराजांना आवडले नाही. म्हणून त्यांनी ती सनद आशीर्वादपूर्वक सोनींच्या हाती न देता त्रयस्थाचे हाती ठेवली आणि आपली नाराजी व्यक्त केली. अधिष्ठान म्हणजे बैठक. ती बैठक कार्याच्या आरंभी तयार करावी असावी. कोणत्याही कार्याच्या आरंभीच विघ्नहर्ता गणपतीची आराधना करून अविघ्नमस्तु म्हणून त्याला विनवावे लागते, कार्याच्या अखेरीस नव्हे. हा साधा विचार नाना सोनींना सुचला नाही. याचे कारण अहंकार. या अहंकारामुळेच भगवंताचे अधिष्ठान हुकले आणि मध्यस्थाची गरज नाही या कारणास्तव पॉलिटिकल एजंटाने नाना सोनींचा अर्ज फेटाळल्यामुळे सोनी एका सुवर्ण संधीला मुकले. प्रयत्न आणि दैव यांचा परस्पर संबंध कसा असतो ते उलगडणारी ही स्वामी लीला आहे. धन्यवाद.